घरोघरी मातीच्या चुलीच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत आहेत की रणदिवे कुटुंब यांनी ठरवलेलं आहे की ते काहीतरी बिझनेस करणार आणि त्यामुळे त्यांनी पैशांची जमवाजमव केलेली असते आणि त्यामध्ये त्यांना 35,000 रुपये जमा झालेले असतात आणि त्यामध्ये खारीचा वाटा म्हणून ती त्यांची जी छोटीशी मुलगी असते ती पण तिच्या पिगी बँकमधले पैसे आणून देते। जानकी त्याच्यामधले 500 रुपये घेते आणि म्हणते की बाकीचे पैसे तू तुझ्याकडेच ठेव आणि हा खारीचा वाटा कामाला येईल। यावरती जे नानासाहेब आहेत ते म्हणतात की 35,000 काय होणार, कारण आपल्याला सामानालाच खूप 25-25 हजाराचे जास्त अमाऊंट लागेल। त्यावरती जानकी सजेस्ट करते की आपण दुकानदाराकडनं उधार घेऊयात आणि त्यातच जो सारंग आहे त्याच्या मित्राच्या दुकानातनं ते घेऊन येतात। इकडे जी ऐश्वर्या तिच्या घरच्यांसाठी जे आहे कपडे घेऊन येते आणि त्यावर तिची आई म्हणते की मला तू आणलेलं काहीही नकोय, कारण यावरती जे आहे तुझ्या वाईटाचं जे आहे ते सावट आहे आणि तू त्या भल्या माणसांना त्रास देऊन त्यांच्या पैशांमधनं तू ही सगळी मौज मजा करत आहेस। त्यावर ती म्हणते की हे सगळे पैसे माझेही आहेत आणि त्यामुळे तू फक्त त्यांची साईड घेणं बंद कर, कारण तू फक्त मला जन्म दिलेला आहेस आणि यामध्ये तू दुसरं काहीच केलेलं नाही। त्यावर ती म्हणते की हा तुझ्या वडिलांचे संस्कार आहेत आणि मी लहानपणीच तुला जर नीट संस्कार दिले असते तर तू आज अशी झाली नसतीस। यावर ऐश्वर्या म्हणते की चांगल्या माणसांचं आजकाल काहीही होत नाही, तू पाहतच आहेस ना की ती जानकी चांगुलपणा करून तिला काहीही भेटलं नाही आणि आजकाल वाईटांचाच डंका वाजत आहेत। यावरती तिच्या आईचं कोणीच ऐकत नाही आणि तिला तिथून जायला सांगतात। त्यानंतर जी ऐश्वर्या आहे ती म्हणते की मला पाहायचंच आहे की ते आता कसे या सगळ्यांमधनं बाहेर येतात, मी त्यांना यातनं बाहेर येऊ देणार नाही। इकडे जे आहे ते सामान घेऊन सारंग आणि त्याचे दोघेही भाऊ येतात आणि ते सांगतात की त्या लोकांनी एकही प्रश्न न विचारता उधार सामान दिलं। यावरती ते म्हणतात की नानासाहेब तुमची आणि आईची पुण्याई आहे, त्यामुळे त्या लोकांनी एकही प्रश्न विचारला नाही। आता आपण हे सगळं फराळ जे आहे ते दुकानाच्या बाहेर लावूयात। यावरती जे त्यांची सासूबाई जी असते नानासाहेबांची त्या म्हणतात की आता रणदिवे कुटुंब रस्त्यावर येणार का, तुमची सून त्यांना रस्त्यावर घेऊन येत आहे। त्यावरती नानासाहेब म्हणतात की आमचा जानकीला पूर्ण पाठिंबा आहे आणि ती मला माहिती आहे की या सगळ्यातनं सगळ्यांनाच बाहेर काढेल, त्यामुळे तुम्हाला जर ऐश्वर्याचा पुळका असेल तर तिच्याकडे 2 दिवस जाऊन राहावा आणि तुम्हाला कळेल की ती कशी आहे। त्यावरती त्या नाही मी इथेच थांबते म्हणून चुपचाप बसतात। इकडे सगळेच जण फराळ करायला घेतात आणि माया आणि तिची आई पण त्या फराळामध्ये हातभार लावत असतात। त्यावरती ती जी सासू आहे तिची जानकीची ती म्हणते की तुमच्यामुळेच आमच्यावरती ही वेळ आलेली आहे। इकडे सगळेच जण फराळ करण्यामध्ये मग्न असतात आणि तिची सासू जानकीला म्हणते की आपल्याला खरंच रस्त्यावरती लावायची गरज आहे का, आणि त्यावरती जानकी म्हणते की आपल्याला लाज ही कष्ट न करता पैसे घ्यायची असली पाहिजे, कष्ट करण्यासाठी कसलीही लाज आली नाही पाहिजे। यावरती त्यांनाही हे सगळं पटतं आणि सगळेच जण कामामध्ये मग्न होतात। इकडे ऐश्वर्याला त्या मास्कमॅनचा फोन येतो आणि तो सांगतो की तुझं लक्ष नाही आहे त्या घरावरती आणि त्यांनी काहीतरी मार्ग काढलेला आहे। इकडे जानकी देवापुढे हात जोडून म्हणते की आम्हाला फळ दे, कारण आम्ही खूपच जास्त मेहनत केलेली आहे आणि सगळेच जण त्या फराळाची जी तयारी केलेली आहे ते फराळ घेऊन जायला तयार होतात आणि नानासाहेबही सगळ्यांना आशीर्वाद देतात। जो सौमित्र असतो तो बॅनर आणि बाकीच्या गोष्टी जे आहे त्या घेऊन येतो आणि त्यामुळे स्टॉलवरती सगळ्या गोष्टी जागच्या जागी राहणार असतात आणि हे ऐकून सगळ्यांनाच आनंद होतो की सगळेच जण तयार आहेत त्या स्टॉलवरती जाऊन आपला फराळ विकण्यासाठी आणि काही पैशांची जमवाजमव करण्यासाठी। इकडे तो मास्कमॅन ऐश्वर्याला सांगतो की तुझी माणसं असूनही तुला काहीच फायदा नाही आहे आणि त्या लोकांनी एक युक्ती काढलेली आहे। त्यावरती ऐश्वर्या विचारते की तुला कसं माहिती, म्हणजे तुझी माणसंही त्यांच्या मागावर आहेत का। मास्कमॅन म्हणतो की तू जर ही कामगिरी फत्ते नाही केलीस तर तुला बाकीचे पैसे देणार नाही आणि तू मी काय करतो याकडे लक्ष देणं बंद कर। हे सगळं त्याचं ऐकून ऐश्वर्याला त्याचा खूप राग येतो, परंतु ती काहीही करू शकत नसते। इकडे ती तिच्या डॅडांना आवाज देऊन सांगते की त्यांचे जे माणसं आहेत ते तिला हवे आहेत आणि त्यांना तिकडे ऐश्वर्याला जे आहे त्यांना पाठवायचं असतं जानकीच्या घरी सगळं उद्ध्वस्त करण्यासाठी।